हा निजध्यास काय आहे? सर तुम्ही कुठं चाललाय तुम्हाला माहित आहे, माघारी कुठून आला होता तुम्हाला माहित आहे, कुठून आला होता तुम्हाला माहित आहे. माझ्यापेक्षा चांगलं वाटतंय, नक्की वाटतंय, पण ते स्थिर चांगलं नाही. स्थिर चांगलं नाही, तात्पुरतं चांगलं आहे. तर आम्हाला इथं चांगलं वाटतंय, पण तात्पुरतं चांगलं वाटतंय, स्थिर चांगलं नाही. त्याला निजध्यास म्हणायचं. म्हणजे आपल्या घरी जाण्याची ज्याला घाय आहे त्याला निजध्यासी म्हणायचं. ठीक आहे, याविषयी बसला ठीक आहे, खाल प्याल एखाद दिवस 2 दिवस, पुन्हा तुमची घाय तुम्हाला, बरं निघू का मग आता, झाले 4 दिवस 5 दिवस, जाऊ का आता, ह्याला निजध्यास म्हणते. साक्षात्कार नेमस्त. ज्याला साक्षात्कार झालाय तो निजध्यासीच आहे, किंवा जो निजध्यासात आहे तो साक्षात्काराच्या जवळच आहे. पण तो पाहिजे कसा? नेमस्त पाहिजे. नेमस्त म्हणजे कसं? सूर्याचा जसा अस्त होत नाही, होतो का? नाही, व्यवहारिक जगतात होतो, खऱ्या अर्थानं होत नाही. सूर्याचा जसा अस्त होत नाही तसा आपल्या नियमात अखंड तो असला पाहिजे, नियमस्त. जसं माऊली म्हणले नित्य नियमनाने, असा अखंड ध्यास. जसं आता तुम्ही चाललात, तुमच्यात असलो तरी मी तिथंच आहे, तुमच्यात नसलो तरी मी तिथंच आहे. ठीक आहे, म्हणजे मला माझा ध्यास अखंड आहे. आपण ह्या लोकीचं नाही, आपण कायमचं नाही, पण अस्थिर ठिकाणी जरी, अस्थिर आहे नाही, त्या अस्थिर ठिकाणी जर राहिलो तर नेमस्त आहे, म्हणजे स्मृतीत आहे. नेमस्त म्हणजे नेमात किंवा स्मृतीत अखंड आहे, म्हणून त्याला निजध्यासे नेमस्त म्हटलं. निजध्यासे नेमस्त समर्थ पद आहे ते. निजध्यासे नेमस्त म्हणजे आपल्या घरची अखंड ज्याला स्मृती आहे. काही सुख नाही, झंझट आहे. खोट्याला खरं मानून घ्यायचंय, देहाला बी, माणसांना बी, नवऱ्याला, बायकोला, पोराला, सगळ्याला खोट्याला खरं मानून घ्यायचंय. आणि मान्यता बिघडली की तंटा सुरू झाला. खरं आहे ना? मान्यता बिघडली की तंटा सुरू झाला. पण काढायचा तर तिथंच वेळ काढायचं तर ह्याच देहात, त्याला किती नावं ठेवा नाही तर गोंधळून ठेवा, पण काढायचा इथंच वेळ. निजध्यास नेमस्त. मग आता निजध्यास असा राहतो की मी बाथरूमला गेलो, मग बाथरूम करून यायचं मुकाटन काय, पण ते आतून तोच ध्यास आहे ना. इकडे तोंड धुतोय, बाथरूमवर बसलोय, पण नाही आपण घेतलं नाही, आपलं हे गाव नाही, आपला ह्या लोक नाही, आपली ही नव्हे, आपलं हे कोण नाही, बस. मग आपण कुणाचं आहे? ज्यांचा तो लोक आहे त्यांचा आपण आहे, किंवा त्या लोकीचा जो मालक आहे आपण त्याचं. निजध्यास नेमस्त. ह्या दोनच्या मध्ये साक्षात्कार आहे. एक नियमात आहे तो, आणि जो निजध्यासात आहे तो. वाक्य एवढंच आहे समर्थांचं. आणि मी काही चिंतन करून सांगत नाही तुम्हाला. मला आतून वाटलं एकदम की तुम्ही ज्याच्या जवळ येत आहे, तुम्ही कुठेही राहा पण त्याच्या जवळच राहा. कुठेही राहा पण त्याच्या जवळच राहा. जसं आम्ही राहिलो इथं, पण त्याच्या जवळच आहे, निजध्यासाच्या रूपानं आणि नियमाच्या रूपानं. प्राण गेला तर नियम नाही गेला पाहिजे, ठीक आहे ना. आणि काही भेटून कुणी भेटो, निजध्यास नाही गेला पाहिजे. त्याला साक्षात्कार नेमस्त. नेमस्त म्हणजे ठेवलाच, खात्रीनं, विश्वासानं. ठीक आहे. मग ती एक असा अस्तित्वाचा उदय होतो, त्या अस्तित्वाचा, की त्याचा अस्त होत नाही पुन्हा. ठीक आहे, त्या अस्तित्वाचा कधी अस्त होत नाही. जसं सूर्य कधी मावळणार आहे, मावळतच नाही ना, पण तरी बी मावळताना दिसतोय. तसा मृत्यू होतच नाही ना, पण तरी बी जाताना दिसतोय. देह गेला, जाळला, हो, पण त्याच्या आधी तो गेलाय. नेमस्त आहे, आपल्या नेमस्त असलेल्या निजध्यासाच्या ठिकाणी गेला. दुसरी गोष्ट, सूर्याला जसं अंधार माहित नाही सूर्याला माहित आहे, नाही माहित अंधार.
तसं निज ध्यासामध्ये राहणाऱ्याला कधी मोह माहित नाही. जिथं सूर्य जाईल तिथं अंधार गायबच होतो की नाही. तिथं जिथं तो निज ध्यासात आणि निमस राहील तिथून तो आपोआपच पलायन होत असतो मोह. त्याच्याजवळ यायलाच मागत नाही, टिकणार कधी. अंधार यायलाच मागत नाही सूर्याजवळ, टिकणार कधी नाही का. सूर्याविरुद्ध साक्ष देणार कधी. तसा आतून मोह निर्माणच होत नाही, तो येऊन राहणार कधी. तो निर्माणच होत नाही, ढग निर्माणच होत नाही, तो पाऊस पडणार कधी. असा निज ध्यासी नेमस्त राहतो. मग तो कुठेही असो पण आतून उदासीनता तत्वता असा आहे. ही उदासीनता इतकी स्थिरावते की म्हणजे ऊर्ध्वगामी, सतत ऊर्ध्वगामी. आपण इथलं नाही तिथलं आहे, इथलं नाही तिथलं आहे, म्हणजे ते खाली येत नाही वर जातो. आपण इथलं नाही तिथलं आहे, ऊर्ध्वगामी नजर राहते. ऊर्ध्वगामी म्हणजे कुठं? ऊर्ध्व मूलम आदर शाकम पत्र. ऊर्ध्व म्हणजे कुठं? ऊर्ध्व म्हणजे कुठं? तर सूक्ष्माती सूक्ष्मतरम किती. आणि म्हणायला नसतं पण मन लागत नाही त्याचं मृत्यू लोकात. का? बाजार सगळा खोट्यांचा आहे. इथलं प्रेम खोटं, इथली वासना खोटी, तिथं सगळंच खोटं. मग इथलं खरं काय आहे? तर इथलं खोटं तेवढं खरं आहे. ठीक आहे ना. इथलं खरं काय आहे? तर इथलं खोटं हे खरं आहे. समजतं? इथलं जे खोटं आहे का नाही तेवढंच खरं आहे. आता खोटं करोड रुपये असलं तरी आपण घेऊ का? आणि खरा 1 रुपया असला तरी आपण दान करू. खोटंच खरं आहे फक्त. म्हणजे शास्त्र म्हणतात परिवर्तनालाच फक्त इथं किंमत आहे. परिवर्तनाला म्हणजे परिवर्तनच स्थिर आहे. बाकी सगळं परिवर्तन होते तेवढंच स्थिर आहे. बाकी सगळं अस्थिर आहे. सगळा संसार अस्थिर आहे. पण परिवर्तन स्थिर आहे. काय परिवर्तन स्थिर? हेच लहानाचं मोठं झालं, हे खरं आहे, बाकी हे खरं नाही. म्हणजे परिवर्तन फक्त स्थिर आहे, बाकीच नाही. असा साक्षात्काराचा नियम आतून बाहेरून आपण जगतप करताना दिसतोय, पण निजध्यासात नाही. आणि जो निजध्यासात आहे त्याला मग बाहेरचा जप चालत नाही, आतलाच चालतो. आता मी बोलतोय तरी सोहम चालू आहे. तुमच्याकडे बघतोय तरी व्यक्तिगत बघत नाही, एक ज्योत म्हणून बस. आणि ज्योतीला जात नाही. ज्योती म्हणजे चैतन्य, ज्योतीला जात नाही. असा निजध्यास होतो. ती व्यक्ती अखंड निमस्त राहते. मग ते व्यवहारी जगतातलं पाप पुण्याचं कर्म करत असो, धर्म अधर्माचं करत असो, शुभ अशुभ करत असो, ठीक आहे, किंवा पूजापाठाचं करत असो किंवा शस्त्रविद्येचं करत असो, युद्धाचं करत असो, तो नेमस्त आहे. म्हणून आत्मस्वरूपाची शांती न गमावता कोणी युद्ध करत असेल तर हे राम, माझा त्याला नमस्कार आहे. माझा त्याला नमस्कार आहे. म्हणून निजध्यासी आपल्या आत्मस्वरूपाची ज्याला प्राप्ती झालेली आहे, राम माझा त्यांनाही नमस्कार आहे. आणि त्या वाटेवर जे आहेत हे राम माझा त्यांनाही नमस्कार आहे. नाव ओके. हे सांगताना मी उकळताना हेच सत्य आहे. बस युआर सत्य. विश्वास ठेवा. निजध्यासे साक्षात्कार मस्त. तुम्ही ज्या वाटेवर चाललाय त्या वाटेवर तुम्हाला फार मोठी ज्यांनी तपस्या केली ती नमस्कार करतात. मग तिथं आपलं पान आवलं पाहिजे होतं. तुमच्या तपापुढे आम्ही उंदरा समान कसपट राहा. तुम्ही हो राहा. या वाटेवर जे आहेत माझा त्यांनाही नमस्कार. कारण ती योग्यता त्यांना आपल्याला नाही त्यांना कळली आहे की ही इतकं तोंडाचं नाही. जेव्हा वाटेवर येणं, टिकून राहणं, घसरलं तरी उभं राहणं हे तोंडाचं काम नाही. हे त्यांना माहीत आहे. कारण त्यांची लाखो वर्षे तपस्या आहे.
आपण कुठं 22 वर्ष आता माळ उदबत्ती फिरवायला लागलो तरी त्याला माहित आहे ते. आणि ती बी घोर कमी. आणि ती तर मग आम्हाला तप करावं लागलं, आम्हाला इथं यावं लागलं तर किती आणणार. नुसतं स्मृतीत राहायचे म्हणजे नाम घ्यायचे. त्या दिवशी नाही का सांगितलं एकाला, का नाम घेतात? तुमचा नावाचा विसर पडायसाठी घ्यावं.